तर हे गाईज स्वागत आहे तुमचा रोहित यूट्यूब चॅनलवर. तर मी आज बनवणार आहे गुलाबजामुन. माझी इच्छा झाली होती खायला, तर चला आपण बनवूया गुलाबजामुन. तर रेडीमेड पॅकेट आहे गाईज, मळायचा आणि तळायचा आणि मग पाकमध्ये ए नको ए नको ए नको ए नको ए नको. मी तूप टाकला होता खाली. नको ना मम्मा, म्हणणार हे सोपं असतं ना बनवायचं. बस गोला गोला बनवने में टाइम लगता है. इसको पकड़ना, गंदे हाथ है. मिट्टी मिळते ना. खेळून आली, बाहेर पडून आली आता जस्ट. गोडा का फोडून घेतलाय तिने. इकडे दूध घेतलंय आणि पेला नाही म्हणून मी याच्यात टाकते. खराब नाही झालायचे. वरचा दूध आहे. ए नको, डब्याचा नाही आहे. तिला ओरडू नको एवढं जरा. ही नको ना लाडू. नको नको ना याच्यात. रडली तर शांत बसत नाही ती मॅडम. दूध टाकला मी. दूध से गोला गोला बनाने का. दूध से पीठ मळ के देते ना. पीठ मल के उसका गोला गोला बना के क्या तळने का. बस बस इतना सिंपल. ये रेडीमेड है ना. ये तो मैं भी बना सकता हूँ. हाँ, पर गोला सर्कल भी एकदम अच्छा रहता है उसका. मतलब क्रैक रहेगा तो वो फूट जाता है, फिर अच्छा गोला नहीं बनता. तो गोला बनाने में भी बहुत मेहनत रहती है, इजी नहीं रहता. मध्ये मध्ये काय ना काय करायला ही पाहिजेच असते बघा. हाँ बस. काय करतो बाळ. हा खाणार खाईल याची काय गॅरंटी नाही, फेकून पण देऊ शकते ती बघा. आणि इकडे बनत आहे आता. हे असं गोल गोल बनवले, छोटे मोठे साईजचे. काय एक साईज नाही आहे त्याला. बनवणं चाललंय. ज्यादा बनना चाहिए ना. किती वेळ लागणार आहे याला. नहीं बस 10 मिनट. हे बघ. वो देख. बघा बोललं ना तुम्हाला खाण्याची काही शक्यता दिसत नाही. झालं का. असंच नाश करत राहा सगळं. हा लाडू बॉल फेंक देगी गटर में जाएगा. बाहेर नको फेकू. बाळासोबत खेळणं चालू आहे. आणि हे मी पार्सल आणलेले आहेत आणि इकडे प्रज्ञाचे आहेत. हे काही टेस्टी नाही आहेत म्हणून प्रज्ञाने मला बोलली की मी स्वतः बनवते. ओ माय गॉड, प्रज्ञाचे गुलाबजामुन लुकिंग लाईक वाव. टेस्ट करूयात आता. एक इन माय बाबी वर्ल्ड. लाडूचे गाणं असतंय ना ते. शेस गरम गरम गुलाबजामुन फर्स्ट नाही याच्याच आताच खायला भेटतात. बाकी गरम गरम कधी खाल्लं नाही मी. ये काय दर्द लग रहा था. ये मेरा अच्छा है. होममेड बाहर का नहीं अच्छा. होममेड इज ऑलवेज बेस्ट गाईज. मऊ बन. हवा गाईज एकदम मऊ गरम एकदम आहे ना मस्त अभी बनवलेत. आणि हे एकदम कडक आहेत आणि खराब लागत आहेत, पण प्रज्ञाचे एकदम मस्त लागत आहेत. व्हेरी नाईस. The next day. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती परत एकदा. आता इकडे बघा बसले प्रज्ञा मॅडम आणि मी चाललोय थांबणार. आणि टायटल तर बघितलं असेल, वे टू परभणी. आता आज जायचं परभणीला, आपल्याला थोडंसं काम आहे. आणि काम झाल्यानंतर तिथे यात्रा सुद्धा आहे, तर थोडं यात्रामध्ये पण फिरू. आणि मी सोबत घेऊन चाललोय साहिलला. आमच्यापासून 100 किलोमीटर आहे परभणी. तर ह्या मॅडमला जरा आज थोडंसं तब्येत खराब आहे, यांची जरा पोट वगैरे दुखत आहे, त्यासाठी हिला घेऊन जात नाही, साहिलला घेऊन जातो. साहिलला पण सुट्ट्या लागल्यात तर थोडं त्याला फिरवतो. आणि बस त्या दिवशी छत्रपती संभाजीनगर फिरवलं, आज त्याला परभणी फिरवतो. लवकरात लवकर. आता वाजले 10:30. जाऊ. 1 तास लागेल मे बी आम्हाला जायला. तास 1.5 तास पण लागू शकतो. तुला काय आणायचं आहे का. चला ना का काय यात्रा तर मामा. तिची तब्येत खराब आहे गाईस. जाऊ द्या. चला भेटूयात लवकरच. आता जाऊ निघू. क्या चल रहा है ये बाप बेटी का. इसका नींद आ रहा है पप्पी ले रहा हूं. जाने नहीं देगी देखो. इकडे बघ. काय मम्मा झोप आली. पहिला की गेला ध्यान. चला बाय. शेव क्या क्या मालूम. शेव किया असंच केलाय शेव घरच्या घरी. ते थोडंसं जास्त ते चुकीनं झालं जरा. सो इट्स ओके. चला बाय मॅडम. बाय लालू. लालू बाय. लालू म्हटलं बाय लालू. बाय 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 बाय.
देख पीछे लग रही है, उसको लेके जा, जाना लेके इसको, इसका ध्यान भटका ना। क्या साहिलचे बुट काय मम्मा चला चला थांब, त्याला माईच्या घरी नेऊन देतो. माहित गेली एक राऊंड ला गाईज लाडूला चकमा देऊन निघालो आहेत आम्ही. गाडी अशी पुढे ढकलत घेऊन गेलो आणि मग स्टार्ट केली. तिच्या समोर घरासमोर स्टार्ट केली तर तिला लगेच कळतं हे कुठेतरी चाललेत म्हणून, कुछ तो गडबड आहे म्हणून लगेच मागा लागते. त्यासाठी आता निघालोय, चला जाऊ. गाईज मध्येच आम्हाला काहीतरी एक लोकेशन भेटले तर तिथे आम्ही थांबलोय बघा. एकदम मस्त वाटतं इथं. आता असं वाटतं फोटोशूट जरा करू. छान आहे एकदम, खदान आहे, खदान टाईप. वी लव्ह टू एक्सप्लोर एनिथिंग. कशाच तरी आवाज येतो आणि एकदम शांत आणि मस्त ठिकाण आम्हाला भेटलेलं आहे. बघा इकडे पण पाण्याचं ठिकाण खूप आवडतात आम्हाला. आता इथे थोडंसं फोटोशूट करूयात. नाईस. आपल्या इकडे परभणी आहे, जायचा रस्ता आहे. ह्या साईडने आले मंठा रस्त्याने. इथे मध्येच जे लोक ह्या साईडचे असतील त्यांना माहीत असेल. ओके चला फोटोशूट करतो बटल्याचं आणि माझं बी करतो. स्टेशनवर फोटो काढलेत जस्ट. ओके जाऊ आता. जरा बाईकवर बसून काढू फोटो, 1-2 पोस्ट करायला मस्त वाटेल जरा. चला निघूयात, जाऊयात पुढे. लेट्स गो. आता 12:10 झालेत. काही आता आलंय जिंतूर बघा. आणि जिंतूर आमच्या मंठ्यापेक्षा जरा चांगलं दिसतंय मला. लाईफमध्ये फर्स्ट टाइम जिंतूरला आलोय आणि फर्स्ट टाइमच परभणीला सुद्धा चाललोय मी. इथे साहिल गाईज फोटो काढायचे होते तर आम्ही इथं थांबलो तिथं बघा. आता फोटो काढू जिंतूरला. चालू वापस. आणि हे माझे इकडचे व्हिडिओ असतील ना याने शूट केलेत आणि लय खराब व्हिडिओग्राफर येऊ. पहिले लहानपणी चांगला व्हिडिओ काढायचा, आता भंगार व्हिडिओ काढायला लागलाय. मस्त वाटलं जिंतूरला पण येऊन. कोणी जिंतूरवरून व्हिडिओ बघत असेल तर नक्की कमेंट करा. ओके गाईज इथे पोहोचलोय आपण जस्ट. तर गाईज आम्ही पोहोचलोय परभणीला. ज्यूस प्यायला थांबलोय. मे बी आता इकडे जत्रा कुठे आहे बघू. फक्त निरीक्षण करू आणि मग प्रज्ञासोबत येऊ वाटलं. खूप घाण दिसतोय मला माहिती आहे, दाढी काढली तर. लस्सी मागवली प्यायला. इकडे काय पार्किंगमध्ये गाडी लावली. आपण आता चाललो आतमध्ये. थांबत आल्यामुळे 2 वाजले इथे परभणीमध्ये पोहोचायला आम्हाला. आलो बघा परभणीच्या यात्रेत. नाईस. रिक्षा बघा साहिल काय ऐकत नाही. डॉक्युमेंटचं काम होतं ते झालेलं आहे. आता इथं थोडं फिरणार आहे आणि मग घरी जाणार आहे. पण आणि खूप जास्त शोरशराब आहे आणि गाणे चालू असल्यामुळं काय व्हिडिओ घेतल्यावरती कॉपीराईट पडायची शक्यता. त्यासाठी जास्त व्हिडिओ घेता येणार नाही मला. इकडे मोबाईल घेतला आहे पण याचा दुसरा आहे. 100 रुपयाला लाडूसाठी मोबाईल घेतलेला आहे. इथे अरुणला घडी घेतली. 15 वाजले बघा, म्हणजे 3 वाजले करेक्ट. आणि ती साईडला घेतली ही अशी आली. ही आली पिंकच्या शेजारची ती वॉचेस 2 भावाला घेतल्या दोघांना. अरुण नाराज नाही झाला पाहिजे म्हणून अरुणसाठी घेतली. त्या साहिल ग्लास पाडणार आहे. नाही पडत रे साहिल. थांब मी पडता. सगळे ना 2 राहिले होते. बीचवर लाव. क्रिकेट फॅन या आमच्या अरुणरावसाठी आहे बॅट आणि ती आमच्या साहिलरावसाठी घेतली. आता आम्ही निघायच्या याच्यात दिसतोय जरा. खूप उशीर झाला मित्रांनो. चला आता वळूयात घराच्या दिशेने. काम आपलं झालेलं आहे. गाईज आता परभणीच्या बाहेर आम्ही निघत आहेत. ते गाणे चालू असल्यामुळे ब्लॉग घेतला नाही आपल्या याच्यात. हे खूप सारं सामान घेतलं. जाऊ घरी. सामान खूप सारं घेतलंय. घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो. ओके जाऊ फटफट घरी. आता 5 वाजत आले. घरी जायला आम्हाला 7 वाजणार आहेत. हा बघा सामान गाईज. 6 महिने बॅग भरली आमची. भरपूर सामान घेतले. आता जाऊ. चष्मा काढला बॅगेत होता. आता लेट्स गो. हा बघा गाईज प्रज्ञाचा स्टॅच्यू आणि तिकडं माझं स्टॅच्यू. तर बघा तिकडं समोर क्रिस का गाणं सुनेगा. तिकडं क्रिसचा स्टॅच्यू आहे. ही कुठली कॉलनी काय माहीत नवीन बनते तर भारी स्टॅच्यू लावलं. चला जाऊ. मी प्रज्ञा बघ तू बसलीस इथे मस्त. सिटी संशेरेश्वर पार्क, आंबेकर बंधू
संचरेश्वर पार्क इकडं असं वाटतंय घर प्लॉटिंग बिटिंग घ्यायचं काय खाला आपण इकडं यायचं का राहायला भारी दिसतंय. चला जाऊ आता. जिंतूरच्या जवळजवळ आलो आहेत आपण. घरी जायला मे बी आता किती वाजलेत 5:30 झालेत. बघू किती वाजतात घरी जायला. ओके लेट्स गो. ट्रॅव्हलिंगचा काय ब्लॉग घेऊ शकत नाही त्यासाठी आता डायरेक्ट भेटूयात घरी गेला. मस्त 6 वाजलेत गाईज आणि एकदम भारी माहोल झालाय. एकदम छान वाटतंय. गावाकडची एवढी सुंदरता तुम्ही मिस करत असताल तुमच्या. बघा गाईज आलो मंठाला. बघा आमचा मंठा पण जरा जरा डेव्हलप होतंय चांगलं. लाईट वगैरे बघा मस्त. चाललो आता घरी जायला अर्धा तास फक्त 20-25 मिनटं लागणार. तेरे लिए भी लिया और अरुण के लिए भी लिया, दोनों के लिए लिया. ये किसके पैसे का है? ये घड़ी भी दिला है क्या तेरे को? इकडे घड़ी भी दिला है क्या? बॅग पाय ये गाड़ी किसका है? गाड़ी किसका है? गाडी लाडू रिमोटची खुशीला भी घडी आणली. रिमोटची नाही और अरुण के लिए? रिमोटची नाही अरुण के लिए कुछ भी नहीं लाया. रिमोटची हाँ क्या रे अरुण, तेरे लिए तो कुछ भी नहीं लाया. हाँ? ओ दूध फाड़ दिया इसने. किसने दिया था इसके हाथ में दूध? भाऊने दिलं. हाँ. पकड़ एक मिनट. पकड़ पकड़ पकड़. कितीची गाडी आहे रे? नो. हॅलो 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 हेलो. ये तोड़ दे क्या एक दिन में फोन? बाप रे इतने सारे खिलौने लाने के लिए पूरा खिलौने ही ला दिया क्या? हे लाडू केले. हे बी लाडू केले. लाडू लाडू. रोहित अशीला यारला सांगितलं सांगितलं नाही त्याच्यात कस तरी मना असं झालं. सांग ना त्याला रडन ते नाही तर. थांबतो मी सांगतो त्याला. गाईज यांनी या साहिलने काय केलंय त्याला परेशान आली करायसाठी बाई आणि त्याला बॅट बी ये कैसे चप्पल है इतना गाड़ी वाला? घर में पहन ना तो तेरे पैर दुखते हैं. हाँ रे घर में पहनने के लिए बराबर है पर ये क्या करो घर में पहन. कुछ नहीं होता. मेरे सामने थोड़ी हाइट की दिखेगी. वही डाउन बहुत अच्छी है ये वाली. अरे हॅलो खिशात टाकलेले भाऊ. हॅलो हॅलो. ही आता मी फिट करतो थांबा. ना सारा खिलौना है. आणि तुला आणली घडी द्या. तेरे लिए भी घड़ी लाए. ये मम्मा इसने कैलकुलेटर वाला लाया तेरे लिए. ले. और तेरे लिए ना पता है क्या लाया है? बैट भी लाया है इसने. किधर छुपाया है बैट? काय सांगलं चांगले तो जाने दे. रो देगा नहीं तो बेचारा हो. रडायचं तर हालत मध्ये होतच. खुशी का गाड़ी किधर है? हे खुशी तो घडी किती का पाय. अच्छा लगा क्या? इसका रिएक्शन तो एक ही रहता है. ये तो खुश है कैलकुलेटर वाला घड़ी मिला तो. अरे आवडले का नाही अरुण? अरुण तर अरे मला अरुण को तो बैट मिल गया भाई अरुण के साइज का. अरुण तर मला नाराज दिसायला जरा. हा? अच्छा लगा क्या रे बैट अरुण? ले. मग बोल ना काहीतरी. हा ही तर मोबाईलच खेळायली फक्त. हा मग तिच्या आवडीचं तेच होतं. मी आम्ही ते जॉईंट कर. पंखा भी लाया क्या? आई घुमान जाऊ यार. ते खाली ठेवल्यावर फिरतो. लाडो इतना सारा खिलौना लाया है. हे चलो उतरो खाली. बिल्ली भी मस्त है रे. बिल्ली से डर रही थी. सेकंड नाही कॅल्क्युलेटर हा हे काय तर पेपरात मजा येईल ना तुला हे करा. पेपर हा बाय एम ला दाबलं डबल टायमर लागल 6:22. आणि जर तो ऑन हे ऑन ला दाबलंस ना ला दो भाई दुनिया भर का घर में. घर में जगह नहीं है. अरे पंखा तुटला प्रिन्सेस. मॅम बरोबर टिपा जोडायली. या पाय हे एम ला दाबलं बरोबर. सगळं पसारा केला घरी आलो नाही लगेच. बघ घडी आवडली का तुला? हा मित्र म्हणलं होता तू घडी घालणारस का नाही पेपरला चिटिंग करायला. पेपरात चिटिंग करायची आता. नाही रे स्मार्ट वॉच नाही जमत. ये चश्मा किसने ले लाया है? होच काही आहे पहिले का. वही आज गाडी कितने का लाडू के लिए तो बहुत सारा खिलौना आया है. डॉक्टर का सामान भी है. याचं डॉक्टर का सामान है, दवाई है.
हॅलो देखो काम होत आहे. हे अजून अर्धा तास गाईस असंच राहणार आहे. नंतर भेटू. चाव राहणार अर्धा तास. मला माहित होतं हे असंच करणार आहे. तोडली बा, फेकले लगेच, ये रोहित सोडके नहीं अच्छा है रे. रख दे बस. फेकले लगेच, ये फेकले. रख दे बाबा. फोडून. तोड़ देगी ये. तोड़ देगी इधर. लाडू पहिले डेंजर आहे. रख दे इधर. हे लगेच तोडून पण टाकलंय बघा गाईस. डे 1. अरे काय रे ते? आई लाडूला लय मजा येते बघा. आई बोल लाडू आई. कशी पाहिजे तुला स्टेपलरची पण? हिला सवय लागली वाटतं आता. ही सुसू केली ना तर दरवाजा मागं करून ते पुसायचं असतं, घर पुसायचं पोछा. लगेच आता सोपडी घेऊन चालली मम्मीसाठी. मम्मीला दे. थँक्यू. लय कामगारी झाली रे तू लाडू. हा टिंकी चिंकी. खूप माझं बाळला ताप आलाय तरी पण काम करतो. ताप आला? खरंच आलंय? कसं काय? हात लावून बघ. अरे लाडू टिंकी चिंकी काय थोडं गरम आहे. तर मित्रांनो, आय नो मी खूप घाण दिसतोय, दाढी केली आहे तर. प्रज्ञा पण मला चिडवते सगळ्यापासून. बच्चे भगवानी होते. काय बोलत होतो मी, माझं एक डॉक्युमेंट्सचं जरा काम होतं, ते काम झालं. त्यानंतर मग मला माहीत पडलं की तिथे खूप जास्त फेमस यात्रा असते, तर तिथे पण फिरून आलो आणि खूप सारे खेळणे वगैरे आणले. तर एकदम खुश झाले लाडू वगैरे सगळेजण एकदम बघून. छान वाटलं फिरून. थोडे आपले फ्रेंड्स वगैरे पण होते, ते भेटले तिकडे ज्या आपल्याला परभणीला. लाडूसाठी त्यांनी पण थोडेसे खेळणे दिले. त्यात आपल्या मित्राने लाडूंना घेऊन दिलेत खेळणे. चालतंय, चला मग. ब्लॉग नाही शूट केला जास्त. तिकडे सॉंग्स वाजत होते जत्रेत, तर कॉपीराईट येत होतं. बॉलिवूडचे सगळे सॉंग्स वाजत होते त्यासाठी. मग आता छोटासा व्लॉग होता. कसा वाटला ते सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये लवकरच. आणि Q&A आय नो राहिला आहे, टाकायचं आहे, काळजी करू नका. मावशीचा व्हिडिओ राहिला आहे आय नो, तो पण टाकायचा आहे. प्रज्ञाच्या परत फोटोजचा व्हिडिओ राहिला आहे लहानपणीचा, तो पण टाकायचा आहे. ओके, येणार सर्व हळूहळू. मध्येच असे व्लॉग्स वगैरे आहेत, शूट होतात भरपूर, त्यासाठी ते राहून जातात, पण येणार. आणि इंस्टावर पण फॉलो करायला विसरू नका. आता रील्स पण जास्त ॲक्टिव्ह राहायला भेटत नाही आहे, पण जेव्हा वेळ भेटतो तेव्हा नक्की रील्स बनवून टाकतो आम्ही, अपलोड करतो. ओके, चला बाय बाय. थँक्यू सो मच. कीप सपोर्टिंग. लव यू ऑल. टेक केअर. गुड नाईट. स्वीट ड्रीम्स. जय हिंद.